दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। नाशिक छत्रपती संभाजी महामार्गावर अंदरसूल येवला रोडवर काळा माथा परिसरात अंदरसूल येथील महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू। वाढदिवसाच्या दिवशी घातला काळा न घाला। याबाबत समजलेली माहिती अशी की सोमवार रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास अंदरसूल येथील महिला सौ वर्षा काकासाहेब सुराडे या आपल्या पुतण्यासह येवल्याकडून अंदरसूलकडे मोटरसायकलवर येत असताना अज्ञात वाहनानं त्यांना धडक दिली। धडक इतकी भीषण होती की जागेवर रक्तमासाचा सडा पडला होता। त्यांचा जागीच मृत्यू झाला व त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पुतण्या विनायक कृष्ण आप्पा सुराडे हा गंभीर जखमी झाला असून त्याला येवला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती अंदरसूल येथील शिवजयंती उत्सव समितीचे ॲम्ब्युलन्स चालक सागर सोळसे यांना समजताच ॲम्ब्युलन्स तात्काळ घटनास्थळावर दाखल झाली। स्थानिकांच्या मदतीनं जखमी विनायक सुराडे याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। वर्षा सुराडे त्यांच्या निधनाने अंदरसूल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। त्यात आजच त्यांचा वाढदिवस असल्यानं त्यांचे जवळचे नातेवाईक वाढदिवस साजरा पिंपळगाव बसवंतकडे रवाना झाले होते। त्यातच त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच काळा न घाला घातल्याने अंदरसूल गावात हळहळ व्यक्त होत आहे। त्यांच्या पश्चात पती, 2 मुली, 1 मुलगा असा परिवार असून त्या अंदरसूल येथील लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था येथे अल्पबचत प्रतिनिधी म्हणून त्या कार्यरत होत्या। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला।